नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये। दिवाळी संपली तरी फराळ अजून शिल्लक आहे, त्यामुळे सकाळी सकाळी छानशी अशी शंकरपाळी चहासोबत मी घेत आहे। तर कुणाकुणाला शंकरपाळी चहासोबत खायला आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। येथे दिवाळीची सुट्टी संपून आता शाळा सुरू झालेल्या आहेत। इराच्या टिफिनसाठी मी मेथीची भाजी करत आहे। त्यासाठी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। येथे मुगाची डाळ घेतली आहे, थोडा लसूण, कांदा आणि मिरची। येथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा परतून घेतला। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मिरची, लसूण ते सुद्धा छानसं असं परतून घेतलं। ते छान परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेली मेथीची भाजी परतून घेतली आणि त्यामध्ये भिजवलेली डाळ टाकली। ती सुद्धा छानशी अशी परतल्यानंतर त्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचा कूट घातला, तो सुद्धा छानसा असा परतून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि मीठ टाकून छानशी अशी भाजी तयार करून घेतली। येथे इराच्या टिफिनसाठी मी चपात्या करणार होते, त्यासाठी येथे चपात्या लाटून घेतल्या आणि त्या छानशा अशा भाजून घेतल्या। येथे तिच्या टिफिनसाठी भाजी पण तयार आहे आणि चपात्या त्यासुद्धा झालेल्या आहेत। येथे इराचा टिफिन पॅक करून ठेवलेला आहे। इथे इरासुद्धा रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। ती आता स्कूलला जात आहे। ती तिचे शूज घालत आहे आणि तुम्ही सगळ्यांना हाय करते। ती गेटच्या बाहेर जाऊपर्यंत तुम्हा सगळ्यांना हाय करते आणि परत ती आतमध्ये आली बाय कर की आणि परत का दिस हां चल बाय आणि सगळ्यांना बाय करते।